त्यांनी आरक्षण मागू नये आणि आरक्षण द्या म्हणणारे हे सर्वतोपरी आपण पाहतो की ते राजकारणी असतात, राजकारण करतात. त्यानंतर एमपीएससी चे विद्यार्थी ज्या प्रकारे बाहेर पडतात ते आपण बाहेर पडलेलं पाहतो. त्या अन्यायाला आम्ही वाचा फोडा आणि एमपीएससी ने त्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे. आमच्या नुसत्या जागा रिक्त राहून आम्हाला चालणार नाही, रोस्टरला पुढे जाऊन चालणार नाहीत आम्हाला त्या जागा, तर आम्हाला ते मिळालंच पाहिजे. सर ईडब्ल्यूएसचा मुद्दा निघाला. अमृत संस्था ईडब्ल्यूएस साठीच आहे. अमृत संस्थेला अद्याप फंड आलेला नाहीये आणि ही संस्था राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. यावर तुमची काय भूमिका आहे? कोणती संस्था? अमृत संस्था जी राज्य शासनाची आहे, ईडब्ल्यूएस साठी काम करते. त्याच्यामध्ये ब्राह्मण, लिंगायत, राजपूत या जातींचा समावेश आहे. त्याच्या पीएचडीची जाहिरात अद्याप निघालेली नाहीये. 2023 पासून त्याची जाहिरात निघालेली नाहीये आणि ही संस्था राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे शासन निर्णय काढून समान तत्वावर बजेट अलोकेशनची तरतूद केलेली आहे. परंतु सगळ्या जातीच्या झेंड्याच्या संस्थांना वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे निधी दिला चाललाय, परंतु खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संस्थेला निधी मिळत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्या प्रकारचे जे म्हणजे जे हे म्हणा स्कॉलरशिप म्हणा किंवा हे वेगवेगळे प्रोव्हिजन्स खाली मिळणारे पैसे ते मिळत नाही, ते दिले गेले पाहिजे. अन्यथा हे सगळं प्रकरण मग सारथी असो, सारथीचा एकटा लाड होऊ शकत नाही. ह्या सगळ्या विषयाला घेऊन उच्च न्यायालयामध्ये जावं लागेल, कारण सारथीलाच केवळ लाडून चालणार नाही, बार्टीच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय आहे. त्याच प्रकारे खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय आहे. त्या सगळ्या बाबी आम्ही कोर्टात